चला, मुलांना कंटाळा आला आहे, सुट्ट्या. इथं चालू आहे छान अक्षय कुमार रक्षाबंधन पिक्चर चालू आहे. मिस्टर आले बाजारातून म्हणजे आज रविवार आहे. चला, आराध्याचं चाललं आहे मला इडली दे करून, पण मग आता तांदूळ डाळ वगैरे नाही आहे टाकलेली भिजत. चला म्हटलं आज छान इन्स्टंट रवा इडली. त्याला थोडी रव्याची इडली बनवून देते. म्हटलं चला तुमच्याशी रेसिपी शेअर करावा. असं झालेलं आहे आवरून. चला आता किचनमध्ये छान रवा इडली आणि चटणी पण बनवणार आहे, खोबरा आणि फुटाण्याची. शेटले खुश आहे इडली म्हटलं का पळायला. आणि छान रक्षाबंधन पिक्चर चालू आहे आज, रविवार स्पेशल. अशी आपल्याला इन्स्टंट इडली बनवायची रव्याची. तर इथं घेतला आहे 1 वाटी रवा, चाळून घेतला. 1 वाटी घेतला आहे. यात घेणार आहोत आपण दही. तर मी 2 चमचे घेणार आहे दही. थोडं आंबट लागलं पाहिजे. चला, इथं दही 2 चमचे, 1 वाटी रवा छान मिक्स करून घ्यायचं. भिजत ठेवायचा अर्धा तास. मी असं मिक्स करून घेतलं. थोडं पाणी, 2 चमचे दही, 1 वाटी रवा. ते बाकीचं आपण नंतर घेणार आहे. तर हे आपण 10 ते 15 मिनटासाठी रेस्ट करायला ठेवू. तर इथं मी अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे, ते किसून घेणार आहे. झालेलं आहे खोबरं किसून. चला, हे भिजत आहे आपलं. तोपर्यंत आपण चटणीची तयारी करू. मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या. तर गावठी बरं का, ह्यात तिखट आहे मग एवढ्याच घेतलं आहे 4-5. इथं आहे लसूण. इथं 1 वाटी पूर्ण खोबरं किसून घेतलं आहे. आणि इथं फुटाणे, फुटाण्याचे छान साल्ट काढून घेतले. ही चटणी खूप छान लागते. खोबरं टाकून घेऊ आधी. अर्धी वाटी आहे. मी ना हरभऱ्याची डाळ पण वापरू शकता, पण मी फुटाणे घेतले. मिरच्या घेते मी. चला, मिक्सरला दळून घेऊ. हे दळून घेतलं आधी. मग यात आहे ना मी पोहे खायचे 2 चमचे दही घेतलं आणि अर्धा चमचा साखर घेतली आहे. तर ते पण दळून घेऊ. चला, इथं चटणी झालेली आपली, ओतून घेऊ. कढीपत्ता आणि लाल मिरच्या ह्या तोडून घेतल्या मी. इथं झालेली फोडणी. मी गॅस बंद केला आहे. तर फोडणी करून घेऊ. चला, फोडणी टाकून घेतली छान. थांब ना, जिरे विसरले होते तर जिरे टाकून घ्यायचे. चला, इथं चटणी रेडी आहे. जिरे विसरले होते मी, पण वरून घेतले टाकून. आणि आज पहिल्यांदाच फुटाण्याची डाळ वापरली आहे, तर छान वास छान येतो आहे. कोथिंबीर टाकून घ्यायची. रेडी आहे. आता आपण इडलीची तयारी करू. त्याच्यात मला वाटतंय थोडं पाणी टाकावं लागणार आहे. खूप घट्ट झालं. पाणी टाकून घेणार आहे मी. खूप घट्ट झालं ते रवा असल्यामुळं. तर अजून पाणी लागणार आहे मला. आता यात आपल्याला मीठ आणि इनो सोडायचं आहे. इनोची पुडी 2-2 थेंब. जास्त नाही तेल वापरायचं. 2-2 थेंबच वापरणार आहे. छान लावून घ्यायचं. इथं मी थोडं पाणी वाढवलं, मला घट्ट वाटलं बरं का, म्हणून छान फेटून घेतलं. आता आपल्याला यात मीठ आणि इनो टाकायचं आहे. असं ठेवायचं म्हणजे जास्त घट्ट नाही. इथं इडली ना गच्च लागते खायला, अशी मोकळी नाही वाटत खायला. चला, आता इनो टाकून घेऊ. हे बघा, इनो प्रमाणे मीठ घेतलं आहे मी टाकून. इथं मी पूर्ण 1 इनोची पुडी घेतली आहे. त्याच्यावर पाणी टाकायचं आहे. पाणी घेतलं थोडं इनोवर टाकून, तर छान हे झालं.
चला इथं इडली पात्र भरून घेते मी. थोडं कमीच भरणार आहे कारण मला वाटतं जास्त फुगल. चला इथं परत दुसरं पण भांडं लावून घेते मी. इनो घेतल्यावर जास्त वेळ, विनो टाकल्यावर जास्त वेळ नाही करायचं. त्या ठेवून दिलं होतं. आता हे दुसरं झाकण लावून देते. चला इथे आहे ना आपण इनो टाकेल होता, त्यामुळं मी आता दुसरं पण भांडं लावते. तर हे माझं भांडं आहे, जे आधी पाहिलं होतं मी ते सुनबाईचं भांडं आहे. बघा गॅसवर ते ठेवून घेतलं मी, कारण इनो टाकला का जास्त वेळ नाही हे बॅटर ठेवायचं. तर याच्यात पण छान सेट करून घेते. चला चेक करू इडली. तर छान झाली आहे आणि आपण केकसारखी चेक करणार आहे. बघा छान झाली. इकडं हे पण भांडं लावलं आहे मी, बघा यात पण छान लावलं आहे. या पण छान होत आहे, पण अजून वेळ आहे. पण या झालेल्या आहे. चला छान निघता इथल्या. आणि रवा इडली वाटत नाही बरं का ताईंनो, खूप छान बघा, एकदम सॉफ्ट सॉफ्ट झाली आहे, मस्त. चला करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. चला कशी झाली इडली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि बघा एवढी सॉफ्ट झाली आहे. मी एक दाखवते. तर छान झाली. चला आवडली असेल तर लाईक करा.